मी बोलतोय 8 जून 2026ला फिलिपिन्स या देशामध्ये आलेल्या भूकंपाबद्दल. हा भूकंप फिलिपिन्स देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या मिंडानाओ बेटाजवळ झालेला होता. मिंडानाओ बेटाच्या जवळ सारंगामी नावाचं जे समुद्रकिनारा आहे त्या समुद्रामध्ये हा भूकंप झालेला होता. या भूकंपामुळे सुनामीची शक्यता पण वर्तवलेली होती आणि तसा इशारा फिलिपिन्स, न्यूझीलंड, जपान, इंडोनेशिया सारख्या देशांना दिलेला होता. फिलिपिन्स देशाचा जर विचार केला तर या देशामध्ये का बरं जास्तीत जास्त भूकंपाच्या घटना घडतात, तर हा देशाचं लोकेशन त्याला कारणीभूत आहे मित्रांनो. हा देश जो आहे तो पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय आहे आणि UPSC MPSC आपल्याला त्यावर कसा प्रश्न विचारू शकतं तर बघूयात. पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणजे 40,000 किलोमीटरचं एक क्षेत्र आहे मित्रांनो. घोड्याच्या नाळीसारखा याचा आकार आहे आणि विविध ज्या प्लेट्स आहेत, टेक्टॉनिक प्लेट्स आहेत, त्या इथं एकमेकांना आदळतात आणि त्यांच्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेचं जेव्हा ऊर्जा बाहेर पडते तेव्हा भूकंप आपल्याला बघायला भेटतो. म्हणूनच जगातले 90% जे भूकंप आहेत ते ह्या रिजनमध्ये होताना दिसतात आणि जगातल्या 75% जागृत ज्वालामुखी जे आहेत ते ह्या रिजनमध्ये आहेत. मग ते जागृत ज्वालामुखी कुठले आहेत? फिजी नावाचं जपानमधला जो ज्वालामुखी आहे किंवा क्राकाटोवा जो इंडोनेशियामधला ज्वालामुखी आहे तो या रिजनमध्ये आपल्याला बघायला भेटतो. या रिजनमध्ये आपल्याला विविध सागरी गर्ता पण बघायला भेटतात. जपान गर्ता असेल, मरियाना गर्ता असेल, या कुठं आहेत तर याच रिजनमध्ये आपल्याला बघायला भेटतात. पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा हा जो प्रदेश आहे तो वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेला आपल्याला दिसतो मित्रांनो. मग ते देश कुठले आहेत? जपान, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मेक्सिको, अमेरिका, चिली, पेरू या देशांच्या किनारपट्टीवर हा प्रदेश आपल्याला बघायला भेटतो. या प्रदेशामध्ये काय होतं मित्रांनो, 2 टेक्टॉनिक प्लेट्स आहेत त्या एकमेकांना आदळतात आणि त्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. ह्याच्यामुळंच ज्वालामुखी आणि भूकंप या प्रदेशामुळे जास्त होतात. थँक्यू.